ठाकरे सेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेला यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली आहे। ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बंडखोरी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांच्या वतीनं वकील कपिल सिब्बल यांनी ही नोटीस पाठवली आहे। अरविंद सावंत यांचे सहाय्यक दीपक भोगल यांनी मुंबईहून यवतमाळच्या चिंचोली येथील संजय देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्या कार्यालयात नोटीस दिली आहे। या प्रकरणाची सुनावणी 31 ऑगस्टला होणार असून बंडखोर खासदार सुनावणीला गैरहजर राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी घेतली जाईल असं नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। हे नुकतेच 6 बंडखोर खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिंदे गटामध्ये विलीन झाले। त्यांना लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला यांनी मान्यता दिली, ती चुकीची आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। लोकसभा अध्यक्ष व हे 6 बंडखोर खासदार ह्या 7 लोकांनी येत्या 31 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस होती, ती आम्ही त्यांना सुपूर्द केलेली आहे त्यांच्या कार्यालयात।